इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्यानं पर्यटकांची मोठ्या प्रमाणावरती वर्दळ वाढलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती गेले 3 दिवस इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याची स्थिती होती। दरम्यान जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेतली आणि इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत। मात्र याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाहीये। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवींनी। पेट्रोल मिळत नाही कारण काय आता ही परिस्थिती अशी चालली आहे। कसं चालणार, आमचा पण नाही चालणार ना, परिस्थितीच खराब आहे आणि पेट्रोल महाग पण झालं आहे। किती दिवस झाले तुम्ही येतं असं लाईनमध्ये आहात? लाईनमध्ये आता आम्ही एक महिन्यापासून आहोत। मी 2 तास या लाईनमध्ये उभा आहे आणि काय सांगू शकत नाही का, एवढे पेट्रोल पंप फिरून येऊन पण मला पेट्रोल भेटलं नाही। आता एक खाली पेट्रोल आहे, पेट्रोलमध्ये टंचाई नाही, ग्राहक जास्त वाढले, आजूबाजूला पेट्रोल नसल्यामुळे ग्राहक नाही